प्रदेशात योगी सरकारनं 19 जुलैला एक निर्णय जाहीर केला। तो निर्णय असा होता की कावड यात्रेच्या मार्गात येणाऱ्या सर्व भोजनालयावर तसंच फळं आणि मिठाईच्या दुकानांवर मालकाचं नाव लावण्यात यावं। त्याचबरोबर धाब्यांवर किंवा त्या भोजनालयावर काम करणाऱ्या प्रत्येकाचं नाव स्पष्टपणे त्या पाटीवर असावं, असा तो आदेश होता। आता या आदेशावरूनच चांगलंच राजकारण तापलंय। यूपी पासून सुरू झालेली नेम प्लेट्सची चर्चा आता देशातील इतर राज्यांमध्ये पोहोचली आहे। दरम्यान MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। एकूणच काय आहे हे सगळं प्रकरण आणि उत्तर प्रदेशमध्ये महत्व असणारी ही कावड यात्रा नेमकी काय आहे ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। उत्तर प्रदेशमध्ये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार खाद्यपदार्थांचं प्रत्येक दुकान तसंच हातगाड्यांवर त्या मालकाचं नाव सांगणारा बोर्ड लावणं आता बंधनकारक करण्यात आलंय। कावड यात्रेत सहभागी झालेल्यांचं पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय। या सरकार निर्णयानंतर प्रत्येक रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या बाजूचे ढाबे, फूड स्टॉल अशा प्रत्येकांनाच मालकाच्या नावाचा बोर्ड लावला जाणार आहे। दरम्यान गेल्या अनेक वर्षाची प्राचीन आणि समृद्ध परंपरा या कावड यात्रेला आहे। हरिद्वार आणि गंगोत्री मधून गंगेचं जल कावडीच्या माध्यमातून आणलं जातं आणि त्या मार्गातील प्रत्येक शिव मंदिरात त्या गंगेच्या जलानं अभिषेक केला जातो। यावर्षी 22 जुलैला म्हणजेच आजपासून सोमवारपासून ही कावड यात्रा सुरू झाली आहे। संपूर्ण श्रावण महिनाभर ही कावड यात्रा फिरत राहील आणि 6 ऑगस्ट पर्यंत ही यात्रा विविध ठिकाणी अभिषेक करत पोहोचेल। हरिद्वार आणि गंगोत्री पासून वेगवेगळ्या मार्गाने ही यात्रा निघते। यात्रेमध्ये साधारणतः 1 कोटी लोक सहभागी असतात। कावड घेऊन पायी जात असताना अनेक ठिकाणी या यात्रेकरूंचा मुक्काम पडतो। तिथे त्यांच्या भोजनाची, निवासाची आणि आरामाची व्यवस्था असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा या कावड यात्रेला प्रारंभ होतो। दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं यावर्षी कावड यात्रेच्या मार्गावरील भोजनालय आणि फळ विक्रेता, मिठाईवाल्यांनी आपल्या नावाची पाटी लावावी या निर्णय जाहीर केलाय। आता या निर्णयानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानावर नेमप्लेट्स लावण्याच्या या आदेशावर MIMचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवैसी म्हणाले की आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि म्हटलंय की जर कोणतेही सरकार संविधानाच्या विरोधात असेल तर केंद्र सरकार त्याची दखल घेतली पाहिजे। त्यातून अस्पृश्यतेला चालना मिळते। त्यांनी हा निर्णय कोणत्या आधारावर दिला? उघडपणे भेदभाव केला जात आहे। यूपी मधील कावड यात्रा मार्गावरील दुकानावर नावं लिहिण्याच्या आदेशाबाबत एक मोठं अपडेट या निमित्तानं समोर आलंय। उत्तर प्रदेशातील कावड यात्रा मार्गावरील दुकानावर मालकांची नावं आणि मोबाईल क्रमांक लिहिण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। एका याचिकेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात शनिवारी म्हणजेच 20 जुलैला सकाळी 6 वाजता ही याचिका ऑनलाईन दाखल करण्यात आली होती। उत्तर प्रदेशात जरी नेम प्लेट्सच्या नावावरून राजकारण पेटलं असलं तरी बिहार सरकारकडून अद्याप असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। दरम्यान गया इथल्या काही दुकानदारांनी स्वतःहूनच त्या दुकानावर आपली ओळख लिहिण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।